भारतीय सुवर्ण बाजारपेठेत सध्या जे काही घडत आहे ते अत्यंत धक्कादायक असून सोन्याच्या दरात झालेली प्रचंड वाढ ही नैसर्गिक नसून ती कृत्रिमरित्या केली गेल्याचा दाट संशय आता व्यक्त केला जात आहे। जागतिक बाजारातील घडामोडींचा आधार घेऊन भारतातील सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय दरांच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त वाढवले गेले असल्याचं वास्तव समोर आले आहे। ही दरवाढ केवळ आर्थिक नसून त्यामागे काही ठराविक घटकांची नफेखोरी दडलेली असल्याचा संशय बळावला आहे। या अनियंत्रित दरवाढीमुळे सुवर्ण बाजारातील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भारतासारख्या देशात जिथे सोन्याला सामाजिक आणि भावनिक महत्त्व आहे तिथे ही स्थिती अत्यंत गंभीर मानली जात आहे। सामान्य गुंतवणूकदार आणि ग्राहक या दोघांचीही दिशाभूल केली जात असल्याचे संकेत मिळत असून या कृत्रिम वाढीमुळे बाजारात एक प्रकारचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती पाहता केंद्र सरकारने आता अतिशय कठोर आणि उच्चस्तरीय पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सोन्याच्या वाढत्या दरांबाबत एक तातडीची बैठक बोलावली असून या अनपेक्षित दरवाढीची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। या बैठकीत अर्थ मंत्रालय, रिझर्व्ह बँक आणि गुप्तचर यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता, ज्यातून या विषयाचे गांभीर्य स्पष्ट होते। सोन्याच्या व्यापारात काही बड्या टोळ्या किंवा संस्थांकडून जाणीवपूर्वक किमती वाढवून बाजारात टंचाईचे वातावरण निर्माण केले जात आहे का याची चौकशी आता सुरू झाली आहे। सरकारने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निश्चय केला असून दोषी आढळणाऱ्या संस्थांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत। पंतप्रधानांच्या या थेट हस्तक्षेपामुळे आता सुवर्ण बाजारातील मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये आणि नफेखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। सोन्याच्या या दरवाढीमागे एक मोठा काळा घोटाळा उघडकीस आल्याचा दावा आता केला जात आहे। बाजारात सोन्याचा साठा उपलब्ध असतानाही तो दडवून ठेवणे आणि कृत्रिम टंचाई निर्माण करून किमती लाखांच्या घरात नेणे ही या घोटाळ्याची मुख्य पद्धत असल्याचे सांगितले जात आहे। गेल्या काही महिन्यांत ज्या वेगाने सोन्याचे भाव वधारले त्यामागे कोणताही ठोस आर्थिक आधार नव्हता, तर केवळ कागदोपत्री व्यवहारांतून किमती फुगवण्यात आल्याचे प्राथमिक पुरावे समोर येत आहेत। या घोटाळ्यामुळे सामान्य जनतेचा कष्टाचा पैसा ठराविक लोकांच्या खिशात जात असून याला आळा घालण्यासाठी सरकार आता डिजिटल ट्रॅकिंगचा वापर करण्याची शक्यता आहे। हा केवळ सोन्याचा प्रश्न नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेशी संबंधित असलेला एक मोठा कट असल्याचे बोलले जात आहे, ज्याचा पर्दाफाश लवकरच होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत सोन्याच्या दरवाढीसाठी डॉलरचे मजबुतीकरण, रशिया युक्रेन किंवा इस्रायलमधील युद्ध आणि वाढती जागतिक मागणी ही कारणे सातत्याने सांगितली गेली होती। मात्र तज्ज्ञांच्या मते ही जागतिक कारणे दरवाढीला केवळ 20 ते 30% जबाबदार आहेत। उर्वरित 70% दरवाढ ही भारतांतर्गत असलेल्या काही अंतर्गत धोरणांमुळे आणि नफेखोरीमुळे झाली आहे। डॉलर जरी वधारला असला तरी इतर देशांच्या तुलनेत भारतात सोन्याचे दर ज्या प्रमाणात वाढले ते पाहता जागतिक तणावाचे कारण हे केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी वापरलेले एक ढाल असल्याचे समोर येत आहे। संपूर्ण सत्य हे जागतिक घडामोडींच्या पलीकडे असून ते भारतातील साठेबाजी आणि वितरणातील दोषांशी संबंधित असल्याचा दावा आता उघडपणे केला जात आहे। भारतातील सोन्याच्या दरांचे इतर देशांशी तुलना केली असता एक धक्कादायक तफावत पाहायला मिळत आहे। दुबई, सिंगापूर आणि कतार यांसारख्या सोन्याच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये जे दर आहेत त्यापेक्षा भारतात सोन्याचे भाव प्रति तोळा 15 ते 20 हजारांनी जास्त असल्याचे दिसून आले आहे। भारतामध्ये सोन्यावर असलेले आयात शुल्क आणि स्थानिक कर जरी विचारात घेतले तरी इतकी मोठी तफावत असणे तार्किकदृष्ट्या अशक्य आहे। यामुळेच दुबईतून किंवा इतर देशांतून सोन्याची तस्करी वाढण्याचा धोकाही निर्माण झाला आहे। भारतामध्येच सोन्याचे दर इतके जास्त का आहेत याचे उत्तर शोधताना वितरणातील साखळीत होणारी मोठी नफेखोरी समोर आली आहे। यामुळे भारतीय ग्राहकाला जगात सर्वात महाग सोने खरेदी करावे लागत आहे, जे त्यांच्यावर अन्यायकारक आहे। 2025 या वर्षात सोन्याने दराने प्रतितोळा 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडल्यामुळे सामान्य मध्यमवर्गीय नागरिकांना सोनं खरेदी करणे आता स्वप्नवत झाले आहे। घराघरात होणारी लग्ने आणि सण उत्सवांच्या काळातही सोन्याच्या दुकानांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले। ज्या देशात सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जाते तिथेच आता लोक सोने विकायला काढत आहेत, पण नवीन खरेदी करण्याची हिंमत कोणाचीही होत नाहीये। ग्राहकांनी सामूहिकरित्या खरेदी थांबवल्यामुळे सराफ बाजारात मोठी मंदी आली असली तरी दरांमध्ये मात्र घसरण होत नव्हती, ही बाब संशयास्पद वाटत होती। सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर सोने गेल्यामुळे अनेक गरीब कुटुंबांना लग्नकार्यासाठी कर्ज काढावे लागत आहे, ज्यामुळे समाजात आर्थिक दरी अधिक रुंदावली आहे।
सोन्याच्या दराचा इतिहास पाहिला तर 2017 नंतर दरांमध्ये सातत्याने वाढ होत गेली, परंतु 2024च्या दिवाळीत या दरांनी सर्व जुने उच्चांक मोडीत काढले. गेल्या 7 वर्षात सोन्याने दिलेला परतावा जरी चांगला असला तरी शेवटच्या टप्प्यातील ही वाढ नैसर्गिक वाटत नाही. 2017 मध्ये सोन्याचा जो दर होता त्या तुलनेत आजचा दर तिप्पट झाला आहे. दिवाळीसारख्या पवित्र सणाच्या काळात जेव्हा हिंदू संस्कृतीत सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, त्याच काळात दरांना उच्चांकावर नेऊन सर्वसामान्यांच्या श्रद्धेचा आणि भावनेचा गैरफायदा घेतल्याचे आरोप होत आहेत. ही वाढ एवढी अनाकलनीय आहे की जुन्या काळात सोन्यात गुंतवणूक केलेले लोकही आता ही वाढ टिकणारी नाही असे उघडपणे म्हणत आहेत. या संपूर्ण काळात सामान्य जनता महागड्या सोन्यामुळे त्रस्त असताना देशातील आणि विदेशातील मोठ्या बँकांनी मात्र 2024 मध्ये तब्बल 1045 टन सोनं खरेदी करून आपली तिजोरी भरून घेतली आहे. बँकांनी या गुंतवणुकीतून प्रचंड नफा कमावला असून या दरवाढीचा सर्वात मोठा फायदा या संस्थांना झाला आहे. जेव्हा सामान्य माणूस सोने खरेदी करू शकत नव्हता तेव्हा बँका आणि मोठ्या वित्तीय संस्थांनी सोन्याचा साठा करून ठेवला, ज्यामुळे दरांना अधिक उधाण आले. या संस्थांनी स्वस्तात सोने खरेदी करून ते चढ्या दराने बाजारात आणले किंवा त्याचा साठा करून किमती वाढवण्यास हातभार लावला असा संशय आता व्यक्त केला जात आहे. सामान्य ग्राहकाला लुटून संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपला फायदा करून घेतल्याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. गेल्या वर्षभरात अनेक नामवंत आर्थिक तज्ज्ञांनी आणि संस्थांनी सोन्याचे दर 2026 पर्यंत 1.5 लाख रुपयांपर्यंत जातील असा अंदाज वर्तवला होता. या अंदाजामुळे घाबरलेल्या अनेक नागरिकांनी भविष्यात सोने अधिक महाग होईल या भीतीने कर्ज काढून सोने खरेदी केले. मात्र आता हा अंदाज पूर्णपणे खोटा आणि मॅनिप्युलेटेड असल्याचे बोलले जात आहे. काही ठराविक गटांना फायदा पोहोचवण्यासाठी असे खोटे अंदाज बाजारात पसरवले गेले, जेणेकरून कृत्रिम मागणी निर्माण होईल. आता ही हवा निघून जात असल्यामुळे 1.5 लाखाचे स्वप्न दाखवणारे तज्ज्ञ गायब झाले आहेत. या चुकीच्या अंदाजांमुळे ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना आता मोठा आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सुवर्ण बाजारातील खरी माहिती आणि आकडेवारी आतापर्यंत सामान्य जनतेपासून जाणीवपूर्वक लपवून ठेवली गेली होती असा दावा आता केला जात आहे. सोन्याचा नेमका साठा किती आहे, खाणीतून किती सोने बाहेर येत आहे आणि आंतरराष्ट्रीय करार काय आहेत याची दाबून ठेवलेली माहिती आता हळूहळू उघड होऊ लागली आहे. या माहितीनुसार सोन्याचा प्रत्यक्ष भाव हा सध्याच्या बाजारभावापेक्षा खूपच कमी असायला हवा. ही माहिती उघड झाल्यामुळे आता सोन्याच्या किमतीतील फुगा फुटण्याची वेळ आली आहे. पारदर्शकता नसल्यामुळे आतापर्यंत जे काही दरांचे खेळ सुरू होते त्यावर आता पडदा पडणार आहे आणि सोन्याचे खरे स्वरूप आणि वास्तववादी किंमत समोर येण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याचे सर्वात मुख्य कारण हे पुरवठ्यात होणारी वाढ आणि मागणीत झालेली मोठी घट आहे. जेव्हा एखादी वस्तू आवाक्याबाहेर जाते तेव्हा लोक त्याला पर्याय शोधतात किंवा खरेदी पूर्णपणे बंद करतात. तसेच काहीसे सोन्याच्या बाबतीत घडले आहे. जागतिक स्तरावर नव्या खाणींमधून सोन्याचा पुरवठा सुरळीत होत असून रिझर्व्ह बँकही आपला साठा बाजारात आणण्याची शक्यता आहे. जेव्हा बाजारात भरपूर सोने उपलब्ध होईल आणि घेणारे ग्राहक कमी असतील तेव्हा सोन्याचे दर कोसळणे अनिवार्य आहे. अर्थशास्त्राच्या या साध्या नियमानुसार सोन्याच्या दरातील घसरण ही आता अटळ आहे आणि ती हजारो रुपयांच्या घरात असू शकते. आंतरराष्ट्रीय राजकारणात इस्रायल आणि इराणमधील जो तणाव गेल्या काही महिन्यांपासून धुमसत होता तो आता निवळला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याला सुरक्षित आश्रय म्हणून गुंतवणूकदार तिकडे वळले होते, परंतु आता जगातील राजकीय परिस्थिती शांत होत असल्याने सोन्यावरील दबाव वाढला आहे. गुंतवणूकदार आता सोन्यातून पैसे काढून शेअर बाजार आणि इतर जोखमीच्या परंतु जास्त परतावा देणाऱ्या क्षेत्रांकडे वळत आहेत. जागतिक शांतता प्रस्थापित होण्याच्या संकेतांमुळे सोन्याच्या किमतीला लागलेली आग आता शांत होऊ लागली आहे.